अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। भक्तांचा स्वामी सेवेकरांचा सगळ्यात आवडता असा दिवस म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन। तो प्रकट दिन आता येत्या 10 एप्रिलला म्हणजे बुधवारी येतोय। तर त्या निमित्ताने कोण कोण 21 दिवसाच्या पारायणाला 11 दिवसाच्या स्वामी चैत्र पारायणाला बसले हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। माझं सुद्धा 21 दिवसाच्या पारायणाला मी बसले, आता तेही पूर्ण होईल। आपल्याला आपल्या स्वामींची काही ना काहीतरी सेवा करायचा हा सगळ्यात शुभ दिवस असतात। तर आपण प्रत्येक जण या आता 21 दिवसात 11 दिवसात काही ना काहीतरी सेवा नक्कीच करत असू। आपले स्वामी महाराज आपल्या कायम पाठीशी उभे असतात की नाही, मग आपण सुद्धा काहीतरी आपल्याकडून त्यांची सेवा व्हावी म्हणून हे आपल्याला करायचं असतं। स्वामी कधीच म्हणत नाहीत माझी ही सेवा कर ती सेवा कर। स्वामींचं काय फक्त नामस्मरण केलं, स्वामींचं नाव जरी घेतलं ना तरी आपल्या आयुष्यातली अर्धी संकट ही आपोआप दूर होतात। तर आपल्या प्रकट दिनच्या दिवशी स्वामी महाराजांची काय काय सेवा करायची, तर प्रकट दिन कसा आपल्याला साजरा करायचा तेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचंय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुमची उत्तरं मिळतील। त्यानंतर जर नाहीच अगदी काही समजलं तर तुम्ही कमेंट करा, मी त्या कमेंटद्वारे तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा, प्रत्येक जण आपापल्या परीने जसं आपल्याला जमेल तसं नक्कीच करत असाल। याही आधी तुम्ही प्रकट दिन साजरा केला असेल, परंतु जर कोणी स्वामी सेवेत नवीन असेल, कोणाला माहिती नसेल स्वामींचा प्रकट दिन कसा करायचा, त्या दिवशी स्वामी सेवा काय करायची, तर हा व्हिडिओ अवश्य बघा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचेल। तर प्रकट दिनाच्या दिवशी काय करायचं, सकाळी लवकर उठा, जमलं तर ब्राह्म मुहूर्तावरती उठा। कारण एकच दिवस जो आहे ना की आपल्याला काहीतरी करायचंय स्वामींसाठी, म्हणजे आपला अक्षरशः हुरूप येतो त्या दिवशी। प्रकट दिन आहे, आपल्या स्वामींचा दिवस आहे, तर प्रत्येक जण काही ना काहीतरी करत असतं। बघा आता आपल्या जवळच्या केंद्रात मठात सुद्धा त्या निमित्ताने तयारी चालू असेल। तुमच्याही जवळ असेल केंद्रामध्ये मठामध्ये तयारी चालू आहे का तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आमच्या इथे सुद्धा जवळच एक केंद्र आहे, खूप छान तयारी चालू आहे। 8-10 दिवस झाले सगळीकडे बाहेर असं छान सजावट वगैरे त्यांची चालू आहे, मन खूप प्रसन्न होतं असं बघितल्यानंतर। तर आपण घरात काय काय करू शकतो तेच आता आपण बघूया। तर ऑफिसला वगैरे जाणार असाल तर सकाळी तुम्ही लवकर उठून ही सेवा नक्कीच करू शकता। काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, देवपूजा वगैरे आपली आवरायची आहे, जे काही आपली नेहमीची उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे ते करा। त्यानंतर आपलं जे तुळशीला वगैरे पाणी घालतो, देवपूजा वगैरे करतो, ते सगळं आपल्याला करून घ्यायचंय। त्यानंतर काय करायचं, जर तुमच्याकडे गळती असेल, गळती प्रत्येकाला माहिती असेल, आपल्याला महादेवच्या पिंडीवरती सुद्धा आपण अभिषेक करत असतो, किंवा जर ज्यांच्याकडे छोटी मूर्ती असेल स्वामींची तर त्याच्यासाठी गळती उपयोगी ठरेल। परंतु जर मोठी मूर्ती असेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट चमच्याने वगैरे पाणी अभिषेक घालू शकता। करायचंय आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती। मी फक्त ही आधी मूर्ती असेल त्यांच्यासाठी सांगते, फोटोचं आपण नंतर बघूया। त्याचं ताम्हणात आपल्याला स्वामींची मूर्ती घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला गळती लावायची। गळती नसली तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा अभिषेक करू शकता। तर काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला स्वामींचं जे स्वामी स्तवन आहे तर ते म्हणायचं। स्वामी स्तवन म्हणताना तुम्हाला अभिषेक नाही करायचा, फक्त मूर्ती ताम्हणात ठेवून द्या आणि स्वामी स्तवन म्हणा। कोणतीही स्वामींची सेवा करताना पहिलं आधी स्वामी स्तवन म्हणायचं असतं। तर पहिलं स्वामी स्तवन म्हणा, तेव्हा अभिषेक करू नका आणि त्यानंतर मग अभिषेकाला सुरुवात करा। त्याच्यासाठी आता स्तोत्र मंत्र काय म्हणायचे ते आपण बघूया। म्हणजे आपल्याला अथर्व शीर्षाचं 1 वेळा पठण करायचंय, तेव्हा फलश्रुती नाही म्हणायची, फक्त आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करायचंय। त्यानंतर पुरुष सूक्ताचं पठण करायचं, तेव्हाही आपल्याला फलश्रुती नाही म्हणायची। 16 वेळा जर तुम्हाला जमत असेल तर करा, परंतु जर आपल्याकडे वेळ नसेल तर अगदी मनापासून 1 वेळा केलं तरीही चालेल। त्यानंतर श्री सूक्ताचं 1 वेळा पठण म्हणायचं। हे तुम्ही म्हणजे संस्कृत किंवा प्राकृत जे तुम्हाला जमेल त्या भाषेत तुम्ही करू शकता। श्री सूक्ताचा जेव्हा आपण अभिषेक करू तेव्हा सुद्धा आपल्याला श्रुती घ्यायची गरज नाहीये। त्यानंतर काय करायचं, पवमान सूक्त जे आहे ते आपल्याला 1 वेळा म्हणायचंय। त्यानंतर रामरक्षेचे आपल्याला फक्त पहिले 10 जे श्लोक आहेत तेच घ्यायचे, कारण 11 पासून रामरक्षेची फलश्रुती चालू होते, तेही आपल्याला घ्यायची नाही। बघा मी पुन्हा सांगते काय काय म्हणायचंय। पहिलं आपल्याला अभिषेक नाही करायचा, तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे स्वामी स्तवन। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा 1 माळ जप, अथर्व शीर्ष, पुरुष सूक्त, श्री सूक्त, पवमान सूक्त, याचे आपल्याला फलश्रुती नाही म्हणायचे, फक्त आपल्याला ती स्तोत्र म्हणायचे। त्यानंतर रामरक्षा 1 ते 10 फक्त श्लोक म्हणायचे। एवढीच आपल्याला सेवा आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी करायचे। त्यानंतर काय करायचं, मूर्ती पुसायची, त्यांना आपल्याला हिना अत्तर लावायचं। हिना अत्तर कसं लावायचं, तर कापसाने लावू शकता, कापसावर घ्या थोडंसं, त्यानंतर फुलावर घेतलं तरी चालेल आणि त्याने आपल्याला स्वामींना छानपैकी ते हिना अत्तर लावायचे। त्यानंतर अष्टगंध असेल तर त्याचाही टीका लावला तरी चालेल। त्यानंतर स्वामींना छान नवीन वस्त्र परिधान करा, त्याचबरोबर धूप दीप लावा, छान अगरबत्ती लावा, हिना अगरबत्ती लावा,
म्हणजे जेही काही स्वामींना आवडते ते छान छान आपल्याला त्या दिवशी करायचं. ही आपली पूजा झाली. हे सांगितलं मी तुम्हाला मूर्तीचं. पण जर फोटो असेल तर काय करायचं? फोटो असेल तर त्यांनी आपल्याला हे अभिषेक तर आपण नाही करू शकत. मग काय करायचं? फोटो स्वच्छ पुसायचा, त्यांना अष्टगंध लावा किंवा केशरयुक्त चंदन असेल काही तर ते लावा. किंवा तर त्यालाही तुम्ही फोटोला सुद्धा आपण साईडने लावू शकतो, कापसाने किंवा फुलाने. त्यानंतर छान अशी फुलं आपल्याला स्वामींना घालायची आहेत. मग तुम्ही गजरा घालू शकता, त्याचबरोबर चाफ्याची फुलं घालू शकता किंवा जीही काही तुमच्याकडे गुलाबाची, जास्वंदीची जीही काही छान वासाची फुलं असतील ती स्वामींना आपल्याला घालायची. त्यानंतर तुम्हाला धूप दीप लावून अगरबत्ती वगैरे दाखवायची. आणि हे जे मी तुम्हाला मूर्तीला अभिषेक करताना जे काही तुम्हाला स्तोत्र मंत्र सांगितली ती तुम्हाला फक्त फोटोला समोर बसून आपल्यालाही म्हणायचं, कारण आपल्याला अभिषेक नाही करता येणार. आता अभिषेक कुठला करायचा तेही मी सांगायला विसरले. तर अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता, पंचामृताने करू शकता, मधाने करू शकता, दुधाने करू शकता किंवा दह्याने करू शकता. जेही काही तुम्हाला आवडेल त्या ह्याने तुम्ही अभिषेक करू शकता. नाही जमलं तर फक्त पाण्याने अभिषेक केला तरी चालेल. आता आपल्याला हे जेव्हा स्तोत्र मंत्र म्हणतात ती स्तोत्र मंत्र कुठे भेटतील? तर हे जे आपल्या दिंडोरी पेढी सेवा केंद्राचं नित्य सेवा स्तोत्र आणि मंत्र हे जे पुस्तक आहे हे आपल्याकडे अवश्य असलं पाहिजे. आपल्या घरात कोणकोणत्या पोथी असल्या पाहिजे यावर आपला एक माझा व्हिडिओ आहे, तो अवश्य जाऊन बघा जर कोणी बघितला नसेल तर. हे जे पुस्तक आहे ना हे अतिशय उपयुक्त ठरतं. या पुस्तकामध्ये आपल्याला जेही काही आपल्या रोज देवदेवतांची जीही काही स्तोत्र मंत्र आहे ती सगळी या पुस्तकात दिलेली आहेत. किंवा आपल्याला अभिषेक करताना काय काय म्हणायचं ती स्तोत्र मंत्र या पुस्तकात दिले. त्यामुळे हे पुस्तक तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. या पुस्तकामध्ये सगळी मंत्र दिले आहेत जे मी तुम्हाला आता सांगितले ते. जर पुस्तक नसेल तर काय करायचं? सरळ युट्यूबला लावा आणि स्तोत्र मंत्र आणि मग तुम्ही अभिषेक करू शकता. आणि जर कोणाला हे पुस्तक हवं असेल तर जवळच्या दिंडोरी पेढी सेवा केंद्रामध्ये जा आणि हे पुस्तक अवश्य घेऊन या. जर जवळ दिंडोरी पेढी सेवा केंद्र नसेल तर तुम्हाला आता एक दादांचा नंबर इथे फ्लॅश होत असेल तर त्या दादांना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, ते तुम्हाला पुस्तक पोस्टाने पाठवू शकतात. आज जर माझा व्हिडिओ बघताय तर तुम्ही आजच हे ऑर्डर करा. तर प्रकट दिन येतोय, त्यानंतर आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी येते, तर असे बरेचसे आपले काही ना काहीतरी चालूच असतं. तेव्हा आपल्याला ही पुस्तकं अतिशय आवश्यक असतात. तर त्यावेळी आपल्याला घाई होते, कुठे मिळत नाही, मग घाई होते, पोस्टाने कधी कधी लवकर मिळत सुद्धा नाही. मग हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पुस्तक मागवा. जेव्हा कधी हा माझा व्हिडिओ बघत असाल तर त्या दिवशी तुम्ही त्यांना फोन करा, ते लगेच तुम्हाला पुस्तक पाठवून देतील. सिटीतल्या सिटीत लगेच येतं, परंतु गावात वगैरे पुस्तक पोहोचायला वेळ लागतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर लगेच ऑर्डर करा, तुमच्यापर्यंत पुस्तक नक्की येऊन जाईल. आता आपल्या स्वामी महाराजांचा पुण्यतिथी येते तर तेव्हा सुद्धा आपल्याला गुरुक्षेत्राच्या पारायणाला बसायचंय 30 एप्रिल पासून. तर असे काही ना काहीतरी आहे, तर त्या निमित्ताने जीही काही पुस्तकं लागणार आहे त्या तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करा. त्यांच्याकडे सगळी दिंडोरी पेढी सेवा केंद्राची पुस्तक आहे, तुमच्यापर्यंत ते पाठवून देतील. तर आता त्यानंतर आपली ही झाली सेवा. फोटोची काय काय सेवा करायची ती सांगितली, मूर्तीची काय सेवा करायची तीही सांगितली. तुम्हाला जमेल त्या याने तुम्ही ती सेवा करा. असं काही नाहीये की हीच सेवा करा तीच सेवा करा. आणि जर आता सुवेर सुतक असेल, मासिक पाळी असेल तर काय करायचं? त्यांना या दिवशी सेवा नाही करता येणार. काही नाही, या वर्षी नाही तर जमलं तर पुढच्या वर्षी आपल्याला सेवा करता येईल. मग काय करायचं? सेवा नाही करता आली तर काय करायचं? दिवसभर तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा. ही सुद्धा एक सगळ्यात मोठी सेवा आहे, कारण स्वामींच्या नामस्मरणाला एक शस्त्र मानलं जातं. स्वामींचं नाव जो जपतो त्याला स्वामी आयुष्यभर जपत असतात. त्याच्यामुळे दिवसभर तुम्ही नामस्मरण सुद्धा करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला दिवसभरात ज्याही काही स्वामींच्या आरती आहेत केंद्रात घेतल्या जातात, सकाळी 8ची, त्यानंतर सकाळी 10:30ची, त्यानंतर संध्याकाळी 6:30ची, ज्याही तुम्हाला आरती करायच्या जमत असतील, नाही तिन्ही वेळेच्या जमला तर किमान 10:30ची जी आरती आहे ती तरी अवश्य घ्या. आरती कुठली कुठली म्हणायची तीही या नित्यसेवा स्तोत्र मंत्रामध्ये दिलेली आहे. त्या आरत्या घ्या किंवा तुम्हाला ज्या काही जमतात आरत्या त्याही तुम्ही त्या दिवशी घेऊ शकता. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, पूजा कराल तेव्हा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. दुपारी जेव्हा तेव्हा तुम्ही जे काही अन्न घेणार आहात ते स्वामींना त्याचाही संपूर्ण अन्नाचं नैवेद्य दाखवा. मग स्वामींना जे जे पदार्थ काही आवडतात ते सुद्धा तुम्ही त्या दिवशी करू शकता. संध्याकाळी मठात जा, केंद्रात जा, जाताना एक नारळ, एक फूल, खडीसाखर अवश्य घेऊन जा. एवढ्या छोट्या मोठ्या सेवा आहेत, परंतु अवश्य करून बघा, तुमचा दिवस छान जाईल. आणि मुख्य म्हणजे एक दिवस जर आपण स्वामींसाठी केलं तर स्वामी आपल्या आयुष्यभर कायम पाठीशी उभे राहतात, हे आपल्याला माहिती आहे ना. तर एक दिवस फक्त स्वामींसाठी काढा. त्याचबरोबर सेवा काय करता येईल तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही पाठ करू शकता, श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे तुम्ही माळा करू शकता, तारक मंत्राचं पठण करू शकता. ज्याही काही स्वामींच्या आवडत्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता. नाहीच जमलं तर सरळ दिवसभर आपली कामं चालू असणार आहेत. वेळ नाही मिळाला तर श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण दिवस रात्र अहोरात्र करा. बस झालं, बाकी सेवा करण्याची काहीच गरज नाही. तर हे तुम्ही त्या दिवशी नक्की करून बघा. खूप पॉझिटिव्हिटी येईल तुमच्यात, तुम्हालाच खूप छान वाटेल. आणि एक दिवस स्वामींसाठी काढला तर पुढचं वर्ष तुमचं मात्र अतिशय चांगलं जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा ही सेवा करणार नाही मला कमेंटद्वारे नक्की सांगा.
आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असं एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.